आपण लक्षात ठेवायचं आहे की आपला 24 तासाचा दिवस असतो आणि हा मध्यरात्री 12 वाजता सुरू होतो. का दिवसा 12 वाजता सुरू होतो? नाही हो, मध्यरात्री 12 वाजता नवीन वार सुरू होतो. लक्षात ठेवायचं नेहमी, किंवा तिथून पुढे आपण नवीन वार मोजतो. आता पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक ठिकाणी मध्यरात्र वेगवेगळ्या वेळी होते. म्हणजे आपल्याकडे ज्यावेळेस मध्यरात्र होते त्याच वेळेस इतर ठिकाणी मध्यरात्र असेलच असं नाही. हे कशामुळे घडतं? तर ती रेखावृत्त त्या सूर्यासमोर कशा पद्धतीने येतात याच्यावरती हे संपूर्ण ठरलं जातं. आता पहा, पृथ्वी गोल असल्याने प्रत्येक ठिकाणच्या पूर्वेला कोणते ना कोणते ठिकाण असतेच. या पूर्वेकडील ठिकाणी दिवसाची सर्वात अगोदर कुठे होते अशा अनेक प्रश्नाच्या उत्तरासाठी सन 1884 मध्ये वॉशिंग्टन येथे अमेरिकन प्रोफेसर डेव्हिडसन यांच्या नेतृत्वाखाली जगातील बहुतेक राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय वाररेषा निश्चित केली. बघा, म्हणजे पूर्वेकडे सर्वात अगोदरचा दिवस कुठं सुरू होतो याचं काय केलं त्याने निश्चित करण्यासाठी. तर प्रोफेसर डेव्हिडसन यांच्या नेतृत्वाखाली जगातील बहुतेक राष्ट्रांच्या प्रतिनिधी एकत्र आले आणि हे ज्यावेळेस प्रतिनिधी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय वाररेषा त्यांनी निश्चित केली. ही रेषा ग्रीनिचच्या अगदी विरुद्ध बाजूस असलेल्या 180 अंश रेखावृत्ताच्या अनुरोधाने काढली. बघा, म्हणजे कोणत्या? 0 अंशापासून. 0 अंशाला काय आहे? मूळ रेखावृत्त म्हणजे त्या ठिकाणी ग्रीनिच रेखावृत्त आहे, त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजेच 180 अंशाच्या दिशेने काढलेली आहे. आता ही रेषा ओलांडताना दिनांक व वारात बदल करावा असा आंतरराष्ट्रीय संकेत आहे. बघा, काय संकेत आहे? ज्या वेळेस ही रेषा ओलांडताना 180 अंशातून ओलांडताना जागतिक संकेत आहे, त्यावेळेस वारामध्ये आणि दिनांकामध्ये काय करायचं आहे? बदल करायचा आहे. आता आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केला आहे. ही रेषा काही बेटावरून अथवा कोणत्याही भूभागावरून गेली असती तर तेथील लोकांना वार व तारीख बदलावी लागली असती. पूर्व बाजूला एक वार व तारीख आणि पश्चिम बाजूला दुसरा वार व तारीख असे दिसून आले असते. पहा काय झालं असतं, जर का समजा ही आंतरराष्ट्रीय वाररेषा तुम्ही जी गुलाबी रंगाची पाहताय ती जर समजा एखाद्या भूभागावरून नेली किंवा एखाद्या बेटावरून गेली असती तर काय झालं असतं? पश्चिमेकडच्या लोकांचा वार व दिनांक वेगळा झाला असता आणि पूर्वेकडच्या बाजूच्या लोकांचा वार व दिनांक वेगळा झाला असता. त्यासाठी त्यांनी काय केली? ती पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केला किंवा नेलेली आहे. आता शिवाय जमिनीवरून चालताना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला हे समजले नसते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्तासारखी सरळ नाही. म्हणजे ही आपण 180 अंश रेखावृत्त सरळ आहे हे आपण नकाशामध्ये पाहतो किंवा पृथ्वीगोलावर पाहतो, परंतु आंतरराष्ट्रीय वाररेषा ही सरळ नाही, ती काही भूभाग वगळण्यासाठी थोडीशी वाकडी केलेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्तासारखी सरळ नाही. काही ठिकाणी ती 180 अंश रेखावृत्ताच्या पूर्वेला तर काही ठिकाणी ती पश्चिमेला वळलेली आहे. आकृती 7.2 पहा. आंतरराष्ट्रीय वाररेषेत काळानुसार आणि अनेक वेळा बदल करण्यात आले. शेवटचा बदल सन 2011 साली केला गेला. आंतरराष्ट्रीय वाररेषेचा जास्तीत जास्त भाग 180 अंश रेखावृत्तावरून गेलेला आहे. तर जास्तीत जास्त म्हणजे काही वेळा बदल केलेले आहेत आंतरराष्ट्रीय वाररेषेचा. त्यात शेवटचा बदल हा सन 2011 साली झालेला आहे. म्हणजे शक्यतो त्यांनी ही सर्वात सरळ रेषा 0 ते 180 अंश अशा पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडीफार त्यांनी कुठंतरी जिथं बेटा आलेले आहेत, जिथं भूभाग आलेला आहे तिथं वाकडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 0 ते 180
च्या दरम्यान असणारी आंतरराष्ट्रीय वाररेषा काय केलेली आहे, त्यांनी ग्राह्य धरलेली आहे. तर अशा पद्धतीची ही आंतरराष्ट्रीय वाररेषा त्यांनी आखलेली आहे. तो जो पुढचा मुद्दा आहे, आंतरराष्ट्रीय वाररेषेचे महत्त्व कशासाठी, तर ते आपण उद्या तासाला पाहू. म्हणजे उद्या संपतंय आपलं हे प्रकरण. ठीक आहे.